गाजराचं बी मात्र मी पहिल्यांदाच बघितलं होतं आणि ते जमिनीवर टाकल्यानंतर मातीमध्ये काही दिसतच नव्हतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे. आज आपण आपल्या शेतात एकाच वेळी 2 पिके घेणार आहोत. एक म्हणजे आपल्या जनावरांच्या पोटासाठी सुपर नेपियर गवत आणि दुसरं म्हणजे गाजर. अनेक शेतकरी नेपियरला नावं ठेवतात, पण बारमाही हिरवा चारा देणारं हे एकमेव पीक आहे. पण त्याची लागवड करताना आपण काय चुका करतो आणि गाजराचं बी मातीत दिसत नसताना त्याची पेरणी ट्रॅक्टरने कशी करायची हेच आपण प्रॅक्टिकली आज बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, हे बघा गाजराचं बी. हे इतकं बारीक असतं आणि काळपट असतं की एकदा काळ्या मातीत पडलं की शोधूनही सापडत नाही. मग प्रश्न पडतो की याला याच ओळीत पेरायचं कसं? त्यामुळे आम्ही आज एक युक्ती केली. सरी पाडण्याआधी आम्ही रान तयार करून घेतलं आणि ट्रॅक्टरने सरी पाडण्यापूर्वी गाजराचं बी हाताने रानात फुकून दिलं. त्यानंतर आम्ही ट्रॅक्टरने 2.25 फुटाची सरी पाडून घेतली. यामुळे काय झालं, जे आपण बी टाकलं होतं ते सरी पाडताना आपोआप मातीखाली झाकलं गेलं आणि बेडवर योग्य ठिकाणी आलं. कमी त्रासात गाजराची पेरणी पण झाली. मित्रांनो, आपण इथेच एक सर्वात मोठी चूक करतो. आपण पिकांना पोती भरून खतं टाकतो, पण जनावरांच्या गवताला खत टाकायला मात्र आपण कचरतो. आपण असा विचार करतो, गवतच तर आहे, येईल आपोआप. पण लक्षात घ्या, आपण गवताला खतं देत नाही, त्यामुळे जमिनीतील आवश्यक घटक गवतात उतरत नाही. आणि जेव्हा हेच कुमकुवत गवत गाई म्हशीत खातात, तेव्हा त्यांना कॅल्शियम, फॉस्फरस हे देखील मिळत नाही. त्याचा परिणाम म्हणजे जनावरांचे फॅट कमी लागणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच काही वेळेवर गाभण न राहणे. या सगळ्या समस्यांचं मूळ इथेच असतं, या मातीत किंवा चाऱ्यात. मित्रांनो, आम्ही या प्लॉटमध्ये सरी पाडण्या अगोदर 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घेतलं. यामुळे पिकाला आणि पर्यायाने जनावरांना ताकदसुद्धा मिळेल. आता वळूया आपल्या मुख्य पिकाकडे, म्हणजेच सुपर नेपियर. गाजरासाठी आपण 2.25 फुटाच्या सऱ्या पाडल्या आहे, पण नेपियरसाठी आपण एकाआड एक सरी निवडणार आहोत. म्हणजेच नेपियरच्या 2 ओळींमधलं अंतर प्रामुख्याने 4.5 फूट होईल. आपण कांड्या लावणार आहोत, मग 2 कांड्यांमधील अंतर 1 फूट ठेवणार आहोत. मित्रांनो, लागवड करताना आणि सुपर नेपियरच्या काड्या आडव्याने उभ्या रोवणार आहोत. त्यामुळे फुटवा जोमदार येतो आणि मूळ खोलवर जायला मदत होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, सुपर नेपियरमध्ये 16 ते 18% प्रोटीन असतं, जे दुधाचं फॅट वाढवायला खूपच मदत करतं. शिवाय याला काटे नसतात, त्यामुळे जनावर अगदी आवडीनं खातात. आणि गाजर हे आंतरपीक म्हणून लावलं आहे. नेपियर मोठं होईपर्यंत, म्हणजेच पहिल्या 70 ते 80 दिवसात गाजर निघून जाईल. म्हणजे एका खर्चात आणि एकाच जागेत आपल्याला दुहेरी उत्पादन मिळेल. गाजराचा उपयोग आपण जनावरांसाठीच करणार आहोत, त्यामुळे गाजर कसंही आलं तरी आपण आपल्या जनावरांनाच त्याचा उपयोग करणार आहोत. तर मित्रांनो, असा आहे आमचा सुपर नेपियर आणि गाजर लागवडीचा प्रयोग. तुम्ही तुमच्या चाऱ्यासाठी खताचे नियोजन कसे करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना ज्यांना चाऱ्याचा प्रश्न आहे त्यांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत राम राम.